या हत्याकांडामुळे अवघा देश सुन्न झाला, अवघा देश हादरून गेला। ज्या थंड डोक्यानं, ज्या क्रूर पद्धतीनं केतनची हत्या करण्यात आली ती कहाणी ऐकून प्रत्येक जण हैराण झालाय। होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी हे दोघेही सध्या लॉकअपमध्ये आहेत। पण तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसे या हत्याकांडातले नवनवीन पैलू समोर येत आहेत। पण या गुन्ह्यापेक्षाही अधिक अस्वस्थ करणारी गोष्ट पुढे आली आहे। लोहगडाच्या ज्या कड्यावरनं केतन अग्रवालला खाली ढकलल्याचा आरोप आहे, ती जागा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। या हत्येचा स्पॉट सध्या पर्यटकांसाठी हॉटस्पॉट बनलाय, जिथे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, जिथे एका तरुणानं अखेरचा श्वास घेतला, ती जागा आता अनेक जणांसाठी फोटो स्पॉट बनतेय। याहून धक्कादायक गोष्ट अशी की काहींनी या ठिकाणाला सिया पॉइंट अशी ओळख द्यायला सुरुवात केली आहे। एका भीषण हत्येशी जोडलेलं नाव पर्यटन स्थळाला देण्याइतकी आपली संवेदनशीलता बोथट झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। आज सिया पॉइंट म्हणत लोक ज्या जागेची ओळख बदलतायत, उद्या प्रत्येक गुन्हेगारी ठिकाणाला अशाच नावानं ओळख मिळू लागली तर आपण गुन्हेगारांना नकळत प्रसिद्धी तर देत नाही होत ना, हा प्रश्न उपस्थित होतो। आणि आपण पीडित व्यक्तीच्या वेदनांवरतीच पाय ठेवत आहोत का, हाही प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे। तसं तर फिरायला आलो होतो लोहगडावरती, पण त्या दिवशी मला कळलं की असं झालं इथं घटना, त्यामुळे मग आवर्जून आम्ही इकडे आलो। ॲक्च्युली आपण इथं आलोच होतो, तर लोहगडावरती आम्ही लोणावळ्यात स्टे करणार होतो आणि आमचं प्लॅनिंग तसं विसापूरकडे होतं, पण आम्ही नंतर हे हत्या झाल्यानंतर नाही महाराष्ट्रभर प्रकरण चर्चेत आलं, तर चला आपण तो स्पॉट बघायला लोहगडला पण जाऊन येऊयात। ये हत्याकांड हुआ, उसके बाद ही इधर देखने के लिए आए और इसके बारे में थोड़ा बहुत जानकारी कैसे हुआ वो भी समझने के लिए आए थोड़े बहुत। दिल्ली से आए हैं। दिल्ली से? हाँ, स्पेशल देखने के लिए। ये जो केतन अग्रवाल का हत्या हुआ, बिल्कुल देखने, जान सबसे प्यारी है, ठीक है ना। पहले देखने के लिए आए, अचानक आ जाए हमारे साथ भी ऐसा हो जाए मुश्किल हो जाएगी, तो इसलिए पहले साइट देख के प्रॉपर पूछ के देख के अभी क्लियर करके आए। देखा स्पॉट आपने? हाँ, स्पॉट देखा मैंने। लग रहा है वहां से केतन गिर के मरा है या उसको ढकल के दिया होगा? नहीं, धक्का दिया, वो उधर जाने का रास्ता ही नहीं है वहाँ पे, उधर आप जानबूझ के गए हो, धक्का देने के लिए गए हो। कैसे आपने कब प्लानिंग किया ये आने का इधर, और कब आए हैं आप? ये जैसे हमने टीवी में देखा कि ऐसा ऐसा हुआ है, तो हमने अपनी टिकट बुक कराई और मुंबई घूमने का अपना बना के बहाने और इधर आ गए।